लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता आज देखील वाटप झालेलं नाहीये। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगत आहे आज 26 मे आहे आणि आज देखील वाटप झालेलं नाहीये। संध्याकाळच्या 6 वाजल्यापर्यंत कोणत्याच ताईला पैसे जमा झालेले नाहीयेत। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की पैसे जमा झाले, या जिल्ह्यात जमा झाले, त्या जिल्ह्यात जमा झाले, या बँकेमध्ये जमा झाले, त्या बँकेमध्ये जमा झाले, असं काही झालेलं नाहीये लाडक्या ताईंनो। बघा लक्षात घ्या, 6 वाजल्यापर्यंत 26 मेच्या 6 वाजल्यापर्यंत एका पण ताईला पैसे जमा झालेले नाहीयेत। तर आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल की सर मग सकाळी आपण डिस्कस केलं होतं की आज हप्ता वाटप होणार होता, मग का झाला नाहीये? आज पैसे नाही आले तर मग उद्या येतील का, परवा येतील का, नेमके पैसे कधी जमा होणार आहेत, नेमके पैसे आम्हाला कधी येणार आहेत, कधी हप्ता जमा होणार आहे? तर लाडक्या ताईंनो आज या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमके काय असणार आहे, कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात आणि आपल्याला काळजी करायची आहे का टेन्शन घ्यायचं आहे का, तर काय करायचं नेमकं, तर काय या ठिकाणी होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, टेन्शन घ्यायचं बंद करा। नकारात्मक विषय, नकारात्मक जे विचार तुमच्या मनामध्ये येत असतील किंवा जर तुम्हाला कोणी या ठिकाणी दिशाभूल करणारे कमेंट्स कोणी टाकत असतील तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो लाडके ताईंनो, बघा आपल्याला या ठिकाणी फक्त संयम ठेवायचा आहे, कारण की 2 महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चेकवर सही झालेली आहे 20 मेला आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे की 2-3 दिवसात पैसे जमा होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं। 20 मेला त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे पैसे मंजूर झालेले आहेत, या महिन्याच्या चेकवर तुमच्या सही झालेलं आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे। सगळ्यात पहिली गोष्ट समजली सगळ्यांना, नकारात्मक विचार करायचं बंद करा। आपला हा दादा आहे, लाडका दादा तुमच्याला बघा प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगत असतो। बघा लाडके ताईंनो आज तुम्हाला हीच गोष्ट सांगत आहे की जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की हप्ता आता भेटणार नाहीये, हप्ता आता पुढे ढकललाय, आता लाडकी बहीण योजना बंद झाली, असं काही झालेलं नाहीये। फक्त 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, कारण की लाडक्या ताईंनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 मेला या ठिकाणी तुम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत, तुमच्या सरकारकडून अधिकृत घोषणा या ठिकाणी झालेली आहे 20 मेला। त्याच्यानंतर 23 मेला अजून एक GR आला होता बघा, हप्ता वाटपाचा GR आलाय, म्हणजे 2 पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे आहेत, 2 सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आहेत। 23 मेला GR आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। पण आता ते प्रॉब्लेम काय झाला होता त्या दिवशी की आदिवासी विभागाचा हा GR होता, आदिवासी विभागामधले पैसे या ठिकाणी फिरवल्यामुळे बऱ्याच विभागामध्ये मंत्र्यांमध्ये काय झाली होती, या ठिकाणी नाराजी व्यक्त झाली होती। त्याच्यामुळे या ठिकाणी थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्याचा अर्थ असा होणार नाही की तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाहीये, मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो 23 मेला तुमचा GR आलेला आहे, तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता लक्षात घ्या, आज हप्ता वाटप झालाय का? बऱ्याच ताईंना या ठिकाणी वाटत होतं की आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे होतं। 26 मे आज आहे, 26 मेला पण संध्याकाळच्या 6 वाजल्यापर्यंत एका पण ताईला हप्ता वाटप झालेला नाहीये। बघा ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, भले तुम्हाला थोडंफार वाईट वाटेल, भले तुम्ही थोडेफार वाईट कमेंट्स पण टाकतील, याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका, कारण की लाडक्या ताईंनो बघा ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, न्यूजपेपरला येतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला सांगतोय सर्वात सुरुवातीला, ती म्हणजे आज हप्ता वाटप झालेला नाहीये। आणि अजून एक तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, ती म्हणजे 31 मे पर्यंत 100% मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, खात्री नाहीये किंवा दाट शक्यता आहे, फक्त 100% गॅरंटी नाहीये आज पैसे येतील का नाही। पण तुम्हाला 100% गॅरंटी केसात सांगतो, 31 मे बघा आपल्या चॅनलवर मी डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे 31 मे पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, 100% गॅरंटी आहे। 31 मे पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार। आता सुरुवात उद्या होते, परवा होते का 13वा होते, याच्याकडे आपल्याला लक्ष लागणार आहे। उद्या जर सुरुवात झाली तर खूपच चांगली गोष्ट आहे। तर मी सरकारकडे तुमच्या वतीने पण एक मागणं करत आहे। बघा लाडक्या ताईंनो बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही माहित असेल फक्त अपडेट्स दिली जाते, भले ते टीव्ही मध्ये असतील, कुठे पण असून द्या, लाडक्या बहिणीचे अपडेट येतात, न्यूजपेपरला येत असतील, टीव्ही मध्ये येत असतील, पण हा लाडका दादा तुमच्या सदावर सोबत आहे। जवळजवळ 10 महिने झाले तुमच्यासाठी मी झगडत आहे, लढत आहे। तर या वेळेस पण तुमच्यासाठी बघा सगळ्यात पहिला मी पुढाकार घेत आहे। मी फक्त व्हिडिओ बनवत नाही, तुमच्यासाठी मी मदत पण करतो, तुमच्यासाठी पुढाकार पण घेतो आणि सरकारकडे मागणी पण करतोय। तर या वेळेस पण मी सरकारकडे मागणी करत आहे, लाडक्या दादांनो
सगळ्या मंत्र्यांनो, एक ह्या लाडक्या ताईंचं जे तुम्ही पैसे पुढे पाठवले आहेत ते लवकरात लवकर डीबीटी करून टाकावे। मे महिन्याच्या अगोदर लाडक्या ताईंना हे पैसे त्यांच्या अकाउंटला भेटावेत आणि पुढच्या वेळेस पासून एक ठराविक तारीख ठरवून द्या। बघा, दुसरी मागणी करतोय, एक ठराविक तारीख ठरवून द्या। भले ते पहिल्या आठवड्यात असून द्या, दुसऱ्या आठवड्यात असून द्या, शेवटच्या आठवड्यात असून द्या, कोणत्या पण आठवड्यामध्ये एक फिक्स तारीख ठरवा आणि त्या तारखेला पैसे अकाउंटला टाकत जा। भले मग ती कोणती पण तारीख ठरवा। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळेजण सहमत आहात का? दोन गोष्टी मी या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहे आणि बघा लाडक्या ताईंनो, सरकार आपली मागणी पूर्ण करणार, 100% पूर्ण करणार। जर आपण सगळ्यांनी मिळून जर मागणी केली, सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला तर 100% आपली मागणी पूर्ण होणार म्हणजे होणार। पहिली मागणी आहे, लवकरात लवकर मे महिन्याचा हप्ता लाडक्या ताईंच्या अकाउंटला टाकावा, ही पहिली मागणी असणार आहे। आणि दुसरी मागणी असणार आहे ती म्हणजे तारीख फिक्स करून टाका, प्रत्येक महिन्याची तारीख फिक्स करून टाका आणि त्या तारखेला लाडक्या बहिणीला पैसे पाठवत जा। भले त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण आठवड्यामध्ये टाका, महिन्याच्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या किंवा मधल्या कोणत्या पण आठवड्यात टाका, पण पैसे अकाउंटला त्या तारखेला टाका, ही दुसरी मागणी असणार आहे। आणि तिसरी मागणी, महत्वाची मागणी असणार आहे, ज्या निराधार ताई आहेत, ज्या शेतकरी ताई आहेत, त्यांना पूर्ण पैसे त्यांच्या अकाउंटला येऊन जाऊन द्या। भल्या थोड्याच ताई आहेत, जास्त काही ताई नाहीये त्या, तर त्यांना त्यांचे पूर्ण पैसे त्यांच्या अकाउंटला येऊन द्या। गरीब ताई आहेत, होतकरू ताई आहेत, त्यांना या ठिकाणी अडचणी असतात, बऱ्याच गरीब ताई आहेत, त्यांच्या अकाउंटला पूर्ण 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जाऊन द्या। बाकीच्या इतर योजनेमधून पैसे भेटत असतील त्याच्याबद्दल तुम्ही दुर्लक्ष करा, त्यांना भले दुसरीकडून पैसे भेटत असतील भेटून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना देखील या ठिकाणी पैसे भेटून द्या। अशा स्वरूपाची ही तिसरी मागणी मी सरकारला करत आहे। लाडक्या ताईंनो, बघा, मी तुमचा लाडका दादा प्रत्येक वेळेस तुम्ही बघितलं असेल, फक्त मी तुम्हाला अपडेट द्यायचं काम करत नाहीये की बाबा ह्या दिवशी पैसे देईल, त्या दिवशी पैसे देईल। मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर पण देत असतो, तुमच्या अडचणीवर पण या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करत असतो, तुमच्या अडचणी या ठिकाणी त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो। त्याचबरोबर तुम्हाला काही जर अपडेट नवीन आले, जसं की डीबीटी करायचं असेल किंवा ई-केवायसी असेल किंवा इतर कागदपत्राबद्दल असेल किंवा फॉर्म पेंडिंग असेल किंवा कोणत्या पण त्याच्यावर पण तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, अडचणी तुमच्या सोडवत असतो। त्याचबरोबर सरकारकडे डायरेक्ट मी मागणी करत असतो। बघा, आपलं 10 महिन्यापासून जे चॅनल, बघा कोणतं पण बघा चॅनल तुम्ही उघडून बघा, पण आपल्या मराठी ह्याच्यामध्ये जर चॅनल मध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला सगळ्याला बघितलं असेल की आपण मागणी या ठिकाणी सरकारकडे करत असतो। त्याच्यामुळे माझ्या बरोबर इतर कोणी बांधव असतील, युट्यूबर असतील, भले टीव्ही चॅनलचे रिपोर्टर असतील, न्यूजपेपरचे रिपोर्टर असतील, त्या सगळ्या चॅनलवाल्यांना, सगळ्या रिपोर्टरला, सगळ्या युट्यूबरला, सगळ्या टेलिग्रामवाल्यांना, सगळ्या इंस्टाग्रामवाल्यांना, सगळ्याला माझं एक मागणं आहे, त्यांना पण एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की सरकारकडे आपण सगळ्यांनी मिळून विनंती करूया की लवकरात लवकर हा मे महिन्याचा हप्ता लाडक्या ताईंच्या अकाउंटला पोहोचवावा। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही पण थोडीफार एक मदत करायची आहे। सगळ्यांनी जास्तीत जास्त जे कोणी आपले व्हिडिओ टाकत असतील किंवा जे कोणी व्हिडिओ अशा स्वरूपात चांगले व्हिडिओ बनवत असतील ते व्हिडिओ शेअर करा। भले माझे असतील, दुसऱ्या कोणाचे असतील, सगळ्यांचे जर चांगले व्हिडिओ येत असतील, मागणी करणारे व्हिडिओ असतील, 100% ते व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा। मी फक्त माझ्या एकट्यासाठी म्हणत नाही की माझेच एकट्याचे व्हिडिओ व्हायरल करा। जे कोणी तुम्हाला चांगला व्हिडिओ सांगत असेल की बाबा मागणी तुमच्याबद्दल करत असेल सरकारकडे किंवा ते तुमच्यासाठी झटत असेल, त्या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा। तर ही मागणी मी तुमच्याकडे करत आहे आणि सरकारकडे पण देखील मागणी करत आहे। तर इथेच थांबूया, उद्या जर काही अपडेट आलं सकाळी तर तुम्हाला लवकरात लवकर मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा जास्तीत जास्त, आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।